हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासमोर साबुदाणा खिचडी घेऊन येत आहे. मी जे रात्री भिजत ठेवलेले साबुदाणा हे मस्तपैकी भिजलेले आहेत. हे बघा, आता मी खिचडीसाठी साहित्य लागणार आहे. मला हिरव्या मिरच्या लागणार आहेत, त्या मी एवढ्या घेतलेल्या आहेत. त्यांच्यानुसार ज्यांना तिखट पाहिजे त्यांनी जास्त पण मिरच्या घेऊ शकता. हे मी बटाटे सोलून घेतलेलं आहे, मस्तपैकी धुवून ठेवायचं आणि त्याचे तुकडे करायचे आपण. नंतर मग ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तसंच मी काल शेंगदाणे भाजून मस्तपैकी ठेवलेले होते, सोलून वगैरे डब्यामध्ये भरून या. ते मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी मिक्सरला न लावतासुद्धा डायरेक्ट टाकू शकतात. मी हे मिक्सरमध्ये घालत आहे आणि आम्हाला जरा बारीकच लागतात म्हटल्यानंतर हे मिक्सरमध्ये मी घालणार आहे आणि बारीक करून म्हणजे कूट टाईप करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर फोडणीला ते टाकायचं. हे बघा, मी मिक्सर लावत आहे आता आणि तसेच हे बारीक पण झालेले आहे, शेंगदाणे बारीक झाले. तर आपण अशा प्रकारे हे शेंगदाणे घ्यायचे. हे मोठे आसके पण ज्यांना पाहिजे त्यांनी घालू शकतात आणि कूट पण करून घालू शकतात. आता हे मी मिरच्या माझ्या आहेत, ह्या मिरच्या मी बारीक करून घेत आहे. फोडणीला ज्या मिरच्या लागणार आहेत मला, ज्यांना कुणाला काय काय जर राई लागते, जिरा लागतं आहे, असं इकडं कोथिंबीर टाकतात सर्व. म्हणजे मला फक्त मिरच्या एवढंच लागतं. शेंगदाणे आणि बटाटे, हा बटाटे मी धुवून ठेवलेला आहे, तो आता कट करून घेणार आहे. कट म्हणजे छोटे छोटे तुकडे, जेणेकरून आपल्याला त्या साबुदाण्यामध्ये खाताना छान लागते. मस्तपैकी बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ड्राय करून ठेवायचे, जेणेकरून आपण हे तेलात फ्राय करणार आहे. हे मस्तपैकी मी धुवून पुसून ठेवले. आता मी हे सुरुवातीला गॅसवरती भांडं ठेवणार आहे. त्या भांड्यामध्ये मी तेल टाकणार आहे आणि त्याच्यात हे बटाटे फ्राय करून घेणार आहे. हे बघा, हे माझं झालेलं आहे. आता मी भांडं ठेवलेलं आहे आणि आता मी गॅस चालू करते. हे गॅस चालू केल्यानंतर आपण त्या भांड्यामध्ये तेल टाकायचं. आपल्याला जेवढं तेल पाहिजे तेवढं तुमच्यावरती आहे. माझं जरा कमीच असते सर्व. मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मस्त हे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये हे जे मी बटाटे कापून ठेवलेले आहेत चिरून ड्राय करून, ते बटाटे त्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला ते फ्रेंच फ्राईजसारखं किंवा मस्तपैकी फ्राय होतात आणि त्याच्यामुळे ते साबुदाण्यामध्ये छान लागतात. ते फ्राय झालेले बटाटे त्याच्यामध्ये हे मस्तपैकी मी भाजून घेतले आणि ते बटाटे फ्राय केलेले बाजूला काढून घ्यायचं आपल्याला. नंतर त्याच्यामध्ये खिचडीमध्ये टाकायचे. ह्याच तेलामध्ये, गरम असलेल्याच तेलामध्ये आपण काय करणार होता, मिरच्या टाकणार. डायरेक्ट हिरव्या मिरच्या टाकणार आहे, नाहीतर लोक असं जिरा वगैरे टाकतात. मी डायरेक्ट मिरच्याच टाकत आहे आणि मिरच्या जास्त म्हणजे आपल्याला काळ्या नाही व्हायला द्यायला पाहिजे. तसेच हिरव्या चांगलं वाटतं, म्हणजे खायला पण चांगलं लागतं, टेस्टी. आणि त्याच्यामुळे ते हिरव्या तशाच मीडियम फ्राय करायचं. त्या मिरच्या भाजून झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे, कोणी शेंगदाणे आसके टाकतात, मी हा कूट जो केलेला आहे तो कूट टाकत आहे हे शेंगदाण्यांचा. मग ते त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. माझ्याकडे आहे तेवढं मी केलेलं मिक्सरमध्ये, ते सर्व टाकत आहे आणि तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेत आहे. त्याच्यानंतर ह्याच तेलामध्ये आता मी मिरच्या टाकल्यानंतर, शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर जे बटाटे मी फ्राय केलेले होते तेलामध्ये, ते पण ह्याच्यामध्ये टाकत आहे. ते पण छानपैकी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे. हे सर्व मस्तपैकी कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचं. बटाटे पण आपले मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे फ्राय सर्व झाल्यानंतर आपले भिजून ठेवलेले साबुदाणा भिजलेलं मस्तपैकी ते ह्याच्यामध्ये आपण जरा हाताने जरा सुटसुटीत करून त्याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपल्याला नंतर त्याच्यामुळे खायला चांगले वाटतात. नाहीतर मग ते चिकट होतात. हे सुटसुटीत होण्यासाठी त्याच्यात जरा आपण साबुदाणा या तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून नंतर आपण मध्ये मध्ये उघडून बघायचं. तसंच हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर पहिल्यांदा कोणाला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा मीठ टाकतात चवीनुसार. माझं कसं आहे, हे सर्व झाल्यानंतर मला अंदाज येतो म्हणून मी शेवटी हे सर्व झाल्यानंतर मी काय करते, ह्याच्यावरून मीठ टाकते. मीठ टाकल्याने झाकण अगोदर ठेवून त्याला वाफवून घेते आणि त्याच्यानंतर मी काय करते, माझ्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकते. हे बघा, कमी गॅस करते आणि आता झाकण मी काढते आणि त्याच्यामध्ये मीठ जसं मला पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे बघा, माझं जरा कमीच असतं आहे, कारण आम्हाला जरा कमीच मीठ लागतं, जास्त आणि खारटपणा नाही चालत. एकदम कमी टेस्टीनुसार असते. कारण मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेताना पण त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेले होते, त्यामुळं मला जास्त मीठ लागत नाही. पुन्हा झाकण ठेवायचं, वाफवून घ्यायचं मस्तपैकी, मध्ये मध्ये काढायचं झाकण आणि आपण त्याच्यात मिक्स वरचे खालती वरती असं करायचं. झाले मग ही अशी साबुदाणा खिचडी तयार होते. तुम्ही पण करून बघा. माझी ही खिचडी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंट करून.
जर आवडली असेल तर ठीक आहे, नाही आवडली तर नाही आवडली, त्याला आता काय करणार. हे आम्हाला तरी माझ्या मुलांना तर माझी खिचडी भरपूर आवडते. हे बघा मस्तपैकी छानपैकी खिचडी तयार झाली सुटसुटीत. आता मी माझ्या मिस्टरांना हे सकाळी नाश्ता म्हणून देणार आहे, कारण दोघांचा पण उपवास आणि टिफिनला पण देणार आहे, खिचडीत देणार आहे. त्यांना हे प्लेटमध्ये मी सर्व करत आहे. हे बघा, आणि त्यांना आता खायला देणार आहे. तुम्हाला पण कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा. हे बघा, ह्या साबुदाणा खिचडी फक्त उपवासाची, ह्याच्यामध्ये दुसरं काही नसतं आहे, कारण आम्ही जिरा वगैरे काही खात नाही. कशी वाटली नक्की कळवा. चला तर मग बाय. हे बघा तयार माझी खिचडी. बाय बाय. चला तर.